कांग्रेस के राष्ट्रीय नेता सम्माननीय श्री राहुल जी गांधी द्वारा भ्रष्टाचार के खिलाफ कन्याकुमारी से कश्मीर तक निकाले गए भारत जोड़ो यात्रा के बेमिसाल सफलता को लेकर कांग्रेस थाने जिला ग्रामीण अध्यक्ष दयानंद जी चोरखे के नेतृत्व में कांग्रेस भिवंडी तालुका ग्रामीण अध्यक्ष विजय पाटिल द्वारा पूरे भिवंडी तालुका में लगभग 2-2.5 महीनों से हाथ से हाथ जोड़ो अभियान की शुरुआत की गई है। इसी कड़ी में आज दिनांक 8 मार्च 2023 को अंबाड़ी जिला परिषद गट व गणेशपुरी जिला परिषद गट में कांग्रेस भिवंडी तालुका ग्रामीण अध्यक्ष विजय जी पाटिल के प्रमुख उपस्थिति में अंबाड़ी व गणेशपुरी जिला परिषद गट में हाथ से हाथ जोड़ो अभियान का आयोजन किया गया। जहां आगे हम आपको बता दें कि यह हाथ से हाथ जोड़ो अभियान की शुरुआत दुगाड़ फाटा से वज्रेश्वरी गणेशपुरी होते हुए अंबाड़ी नाके पर समापन किया गया। इस हाथ से हाथ जोड़ो अभियान में कांग्रेस भिवंडी तालुका ग्रामीण अध्यक्ष विजय पाटिल, युवक कांग्रेस संदेश वखाड़े, उपाध्यक्ष सचिन कुंभार, कांग्रेस किसान अघाड़ी के कल्पेश जाधव, जिला सचिव पंकज गायकवाड़, तालुका सचिव दुर्गेश नाइक, युवक सरचिटनीस कल्पेश पाटिल, यादव जी बॉम्बे, मोफस्सिल पटेल, कांग्रेस अनुसूचित जाति जमाती भिवंडी शहर अध्यक्ष संजय गायकवाड़, ज्येष्ठ नेते केशव लाटे, स्वप्निल पाटिल, सचिन पाटिल, सुनील भोईर, रघुनाथ गायकर, नामदेव जाधव, मीठाराम पाटिल सहित भारी संख्या में भिवंडी तालुका ग्रामीण के कांग्रेस के कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित थे। तो वहीं सभी कार्यकर्ताओं ने कांग्रेस के राष्ट्रीय नेता राहुल जी गांधी के संदेश को लेकर लगभग 5000 से भी अधिक पत्रक बांटे। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। झालं टाकव तुला बाटला आहे तुझ्या जवळ? हा पण पडून नाही आणलेला का? महागाईमध्ये आपली कमी झाली पाहिजे ना। 18 ते 30 रुपये आहे ना। हा यासाठी बाटला भरला तुला का तुम्ही? पैसे नाही हा तुम्ही बोलाच ना आम्हाला जायला भेटते। आपण आता तुम्ही नाट्यावर तुमची भाजी विकतो काकू जवळ बाटला आहे, मग बाटला भरायला पैसे नाही। पैसा तर पाहिजे ना। त्याला द्या परत भाड्याला 100-150 रुपये द्या। पहिले रात्री उद्या मस्त होतं आता महिन्याला 5 किलो राखेल भेटायचा।
त्या करा. नंतर राखेल बंद केला तर करणार काय? काय होतं, बाटला लाईट काढून साहेब. जे आपले म्हणून राखेल बंद केली. आपला राजा 360 रुपये 80 रुपयाचा बाटला होता, आता 1100 रुपयाचा झाला. त्याचा विचार करा तुम्ही. म्हणजे आपल्याला बदल झाला पाहिजे. हा. आपल्या घरात मुलं कोणी असतील, हा. परत त्याला गाडी भाडा त्याला 200 रुपये द्यायचा का तर घर तुमच्या पोहोचवलं. घरात मुलं शिकली नसतील, त्यांना वाचवायला लावा. चालेल. काय आहे? हा? चला. भारत जोडो यात्रा राहुलजींची पार पडलेली आहे. जवळजवळ 3,500 किलोमीटरच्या वर प्रवास करून त्यांनी श्रीनगरमध्ये तिरंगा फडकवून या यात्रेचा समारोप केलेला आहे. त्या यात्रेच्या माध्यमातून त्या यात्रेचा संदेश घेऊन काँग्रेस पक्षाच्या वतीने हात से हात जोडो कार्यक्रम राबवण्यात येत आहे. आज आम्ही अंबाडी जिल्हा परिषद गट आणि गणेशपुरी जिल्हा परिषद गटामध्ये हात से हात जोडो अभियानाला सुरुवात केली. 5,500च्या वर पत्रकं वाटप करून जनतेशी आम्ही संवाद साधून या यात्रेचं महत्त्व जनतेपर्यंत पोचवला. राहुलजींनी जी भारत जोडो यात्रा केली त्या यात्रेमध्ये त्यांना काय काय अनुभवलं हे मेसेज सर्व आम्ही संदेशासह जनतेला पोचवलेलं आहे. या भारत जोडो यात्रेच्या नंतर जनतेमध्ये बदल होत चाललेला आहे आणि 2024लाही देशातही बदल होईल. जनता या मोदी सरकारला त्रस्त झालेली आहे, कंटाळलेली आहे. आज महागाई झाली, सिलेंडरचा भाव किती वाढलेला आहे, 1150 रुपये सिलेंडरचा भाव झालेला आहे. रोजगार नाही, त्याच्यामुळं लोक कंटाळलेले आहेत. आणि 1001% 2024ला या देशामध्ये हे मोदी सरकार जाणार आहे आणि राहुलजींच्या नेतृत्वामध्ये देशाचं नेतृत्व होईल आणि दिल्लीमध्ये नवीन सरकार बसणार आहे. जनतेला मी एकच मेसेज करतो की आपण राहुलजींनी जी यात्रा केलेली आहे ही यात्रा सर्वसामान्यांसाठी, याच्यामध्ये कुठलाही जातीभेद नव्हता, सर्व जनतेला एकत्रित करण्यासाठी यात्रा केलेली आहे. आज देशाचं वातावरण गढूळ झालेलं आहे, देशामध्ये जातीभेद निर्माण झालेले आहे. लोक फक्त आणि फक्त धर्म जात चालू आहे, रोजगार नाही, महागाई एवढी वाढलेली त्याच्यावर कोणी चर्चाच करत नाही. तर जनतेने याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. नाही फक्त भाजपचा जो अजेंडा आहे हिंदुत्ववादी नाहीत आहेत, ते फक्त हिंदू आणि मुस्लिम असा त्यांचा वाद चालू आहे. त्यांना जनतेशी, या देशाच्या जनतेशी काही घेणे देणे नाही. म्हणून जनतेने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे आणि यांना येणाऱ्या 2024ला उचलून आपटलं पाहिजे.